पोलिसांना जवळजवळ दुसऱ्या माणसांनी कळवलं. प्रत्येक खून ही आपली गोष्ट समोर आणून देतो, यातून कोणताही आरोपी सुटला जात नाही. अशीच काहीशी घटना घडल्या ती उरण तालुक्यातल्या भोममध्ये, ज्या ठिकाणी एका 90 वर्षीय वृद्ध महिला जी हिराबाई जोशी होती यांचा खून करण्यात आला होता. या सगळ्या संदर्भात जेव्हा पोलिसांना माहिती मिळाली तेव्हा पोलिसांनी त्या पद्धतीने तपास करण्याचा संपूर्ण प्रयत्न केला आणि यामध्ये त्यांना यशही आलं. आरोपी होता मुलीचा नवरा. माझं बोलणं अजिबात झालं, ती मला भेटली पण नाही. काल सकाळी किती वाजता आली ती? असेल ना त्याचं दाखलच करू. डॉक्टरचं क्लिअर कट ओपिनियन जेव्हा येईल ना की मल्टिपल सुरेशने आपल्या सासूकडे अधिकचे पैसे मिळवण्यासाठी मागणी केली होती. गेल्या अनेक महिन्यांपासून त्यांनी ही मागणी केलेली समोर आलेलं आहे. परंतु याच हव्यासापोटी त्या सुरेशने आपल्या सासूची हत्या केल्याचं समोर आलं आहे. यामध्ये त्याने लाकडी फळी असेल किंवा वरवंटा असेल याचा उपयोग करून सासूची हत्या केल्याचं उघड झालेलं आहे. आणि एवढंच करेक्शन या सगळ्या प्रकरणामध्ये एक गोष्ट जी समोर आली आहे ती म्हणजे उरण परिसरात असेल किंवा पनवेल परिसरात मोठ्या प्रमाणात जमिनींची विक्री खरेदी होते आणि त्यातून अनेकांना पैसे येत आहेत. आणि त्यातलाच हा प्रकार म्हणजे याच पैशाच्या मोहापायी जावयाने केलेला हा सासूचा खून आज उघड झाला आहे. एकूणच या सगळ्या प्रकरणामध्ये आरोपी सुरेश म्हात्रे याला पहिले 5 दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली होती आणि त्यानंतर मात्र आज पुन्हा जेव्हा त्याला कोर्टात हजर करण्यात आलं त्यानंतर त्याला आणखीन 2 दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे. या सगळ्यामध्ये एक गोष्ट पुन्हा एकदा सांगावीशी वाटते की कुठलाही खून ही आपली गोष्ट जी आहे ती नक्कीच पुढे येऊन सांगत असतो.